नमस्ते नमस्कार. आपल्या YouTube चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर उद्या आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या आधीच आता मी सर्व क्लिनिंग करणार आहे, सर्व घर आवरणार आहे, कारण की उद्या पूजेचं राहील. सर्व जमलं तर मी बाहेर पण जाणार महाशिवरात्रीची पूजा करायला. तर त्याच्या आधी मी पटकन आज घराची सर्व क्लिनिंग करून घेते आणि काय काय क्लिनिंग करते ते तुम्हाला दाखवते. चला मग. तर महाशिवरात्रीची तयारी करायची म्हणून म्हटलं आज सर्व मी तर धुवून घेतलेले होते. हे पिलो कवर, तर हे सर्व आता काढून मी परत झटकून नीट करते, कारण की मग मला आधी पण पुसून घ्यायचे आहे. तर हे सर्व करते. गाऊन नाही असं त्याच्यावर कसं मुलं खातात ना, तर तर उद्या महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीची तयारी सर्वच जणांच्या घरी चालू असेल. घरातली क्लिनिंग चालू असेल आणि दुसऱ्या दिवसाचं काय काय ते सर्व गोष्टी आपण नाही का लागणार आहे ते सर्व साहित्य, पूजेचं साहित्य किंवा फराळाचं काही खूप गोष्टी असतात. तर ते सर्वांच्या तयारी चालली. तशीच माझी पण चालली मस्त छान. आता मी घरातली क्लिनिंग करून घेते. बाकीच्या गोष्टी कसं हे झटकून वगैरे थोडंसं क्लीन घरातलं जर केलं ना तर छान वाटतं. जेव्हा पण सण येतात आणि सण असल्यासारखं वाटतं जेव्हा घरातली क्लिनिंग करतो ना, छान आवरतो ना. घरचं सण आहे किंवा काहीतरी फेस्टिवल आहे तर त्या गोष्टीचं एक फीलच वेगळा येतो. तर त्याच्यासाठीच मग मी म्हटलं चला महाशिवरात्री आहे तर छान मस्त घरात आधी आवरून घेते, आदल्या दिवशी तयारी करते, जेणेकरून महाशिवरात्रीच्या दिवशी मस्त छान मस्त वाटायला पाहिजे सर्व फील घरामध्ये, वातावरण फेस्टिवलचं नाही का. फेस्टिवल म्हणण्यापेक्षा देवाचा जो दिवस असला ना तो छानसा मस्त. रोजचा दिवस जातोच आपला, पण अजून स्पेशल दिवस बनवावा असं मला वाटतं, म्हणून मग छान मस्त तयारी करून घेते मी. तर आता इथे सर्व मी आद्विकचा पसारा भरपूर जास्त असतो इकडे तिकडे. मग मला खूप जास्त आवरायचं हे असतं. आधी ते सर्व घरातलं वस्तू उचलून घेते, इकडे तिकडे सर्व ठेवलेलं. त्यांनी खूप जास्त तो पसारा करतो आणि ते त्याचं किती पण त्याला बोला अजिबात नाही. त्याचं पण बॉल राहतो, ती स्कूटर त्याची, बंदूक त्याचं, ह्या गोष्टी खूप जास्त असतात. आणि आता सध्या त्याला काय वेड लागलं की रोज हाईट मोजायची. मम्मा हाईट मोज, माझी हाईट किती वाढली. अरे म्हटलं का रोज 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 थोडी न वाढते. तर नाही, मी पोलीस कधी बनणार, मोठा झाल्यावर पोलीस बनायचं म्हणून मला हाईट बघायची असते. त्याचं इतकं ते एक असतं. तर ते त्याचं रोजचं असं त्याची खूप बडबड. त्याला झोपून दिलं म्हणून मग मी म्हटलं चला आता आवरता येईल मला. त्याला झोपवलं बळजबरी. झोळीमध्ये कसं तो झोपून जातो आणि तर पाहू शकतो तो झोपलेला आहे. तर तो असा आहे ना, मला कामच करू देत नाही, म्हणून मग मी त्यांच्या दोघांची इतके भांडणं चालू राहतात ना, चालूच असतं काही ना काही. तर त्यांना झोपून दिलं, मग ती अभ्यास करते, टी व्ही बघते आणि त्याला झोपवलं. तोपर्यंत मी पटकन घरातली क्लिनिंग करते. ब्लँकेटही अक्षरशः वरती पडलेल्या. तशाच आदवी काय करतो, आंघोळ झाली का त्याला ब्लँकेट लागते, असं पांघरून झोपतो थोडंसं 15-20 मिनटं. मग त्याच्यानंतर तयारी करतो. त्याला आता थंडीच्या दिवसामध्ये अशी सवय पडलेली होती. मग ती ब्लँकेट तशीच सर्व आता मला इथं बेडरूमना व्यवस्थित करून घेते मी. आवरून जिथे तिथं सर्व पसारा, कपडे धुवायचे ते साईडला काढून लगेच बकेटमध्ये टाकून ठेवणार, जेणेकरून सर्व कपडे एकत्र ठेवले ना मग मशीनला लावता येतात मला, नाही तर मग राहून जातात कपडे. आणि मग पटकन म्हणून मग मी ते साईडला लगेच ठेवते. त्यांच्यात जे ड्रेस आहे ना, जे स्कूलचे वगैरे पीटीचे वेळेस, ते सर्व मी आता मशीनला लावून देणार मी. तर त्याच्यामुळे हेच सर्व करून घेते. आणि आद्विक झोपलेला असला ना तर बरं पडतं, कारण की तो खूप मस्ती करतो आवरताना. आज मस्त छान निवांत माझं पटापट आवरलं जातं आहे घरामध्ये. आणि कोणी डिस्टर्ब करायला नसलं ना तर खूप छान आपल्या घराची क्लिनिंग करता येते आपल्याला. मला तर तेव्हा खूप जास्त आवडतं, असं डिस्टर्ब नाही केलं तेव्हा भारी वाटतं सर्व गोष्टी आवरायला. आणि सर्व आता हे कपडे इतके कपडे ना, त्याचा पसारा इतका होऊन जातो ना, म्हणून मग ते छान मस्त ऑर्गनाईज केलं. मग मागच्या वेळेस मी कपाटाचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे. मस्त छान असा ऑर्गनाईज केला. तेव्हापासून ना खूप कमी प्रमाणामध्ये माझा पसारा होतो आहे. जे मी बॉक्स आणला होता ना त्याच्यामध्ये खूप साऱ्या साड्या माझ्या जे की फेस्टिवललाच लावता त्या ठेवून दिलेल्या आहे, म्हणून ना खूप कमी मला आता कपाटामधला पसारा होतो. नाही तर तेव्हा आधी इतकं जास्त व्हायचा. ते खूप बरं झालं की मी ते घेऊन आले बॉक्स म्हणून. तर इथं आता सर्व ठेवते मी. आणि
उद्या महाशिवरात्री ना मस्त छान साडी नेसणार, मस्त छान पूजेला जाणार आहे मी. आणि कुठे जाणार ते तुम्हाला मी दाखवेनच नक्की. तर इथं सर्व आता हे सर्व माझं ना कामाचं, मी दुपारी पण थोडंसं काम करत बसलेले होते, ते काम केलं आणि म्हटलं चला आता उद्याची तयारी करून घेऊया पटापट. कारण की मग परत आपण कंटाळा केला ना तर राहून जातो, आणि कोणत्याही गोष्टीला कंटाळा न करताना केलं ना ती गोष्ट खूप म्हणजे होते आणि छान पण वाटतं मनाला एक, आणि आपल्याला पण आळस येत नाही ना. आपण सारखाच आळस केला ना तर मग ते आळसच येतो. म्हणून मग मी कोणत्याच गोष्टीला कंटाळा करत नाही. तर छान मस्त खिडकीसुद्धा मी मस्त तुम्ही पाहता 2-2-3-3 दिवसा मी झटकत असते. जी जाळी असेल त्याच्यावर कसं धूळ वगैरे नको व्हायला म्हणून मी सारखं झटकून वगैरे म्हणजे असं पुसून घेत असते. तर इथं माझं सर्व कपड्यांचं पसारा होतं, तो सर्व आवरला. जिथं कपडे धुवायचे होते ना मुलांचे ते सुद्धा मी बकेटमध्ये टाकून दिलेलं. आता सर्व घरामध्ये झाडू मारून घेते. झाडू मारलं की लगेच मग मला लादी पुसून घ्यायची आहे. परत दुसऱ्या दिवशी म्हणजे आपल्याला काय काय ते कूट, शेंगदाण्याचं कूट वगैरे असं ते सर्व करून ठेवायचं आहे. ते मी आजच सर्व करून ठेवणार, जेणेकरून उद्या मला हे करत बसा, भाजत बसा शेंगदाणे, मग त्याच्यातच वेळ जातो आणि कंटाळा येतो ना, आहे ना. मग त्याच्यामुळे आधीच आपल्या ह्या सर्व तयारी करायची. आणि मी कूट खूप जास्तीचंच म्हणजे करून ठेवत असते, अर्धा किलोचा करून ठेवते, जेणेकरून भाज्यांना पण लागतो आपल्याला. कधी पातळ भाजी, सुकी भाजी आपल्याला नेहमी टिफिन्स असतात ना, म्हणून खूप जास्त लागतात. मेथीची भाजी मला खूप जास्त आवडते, मेथीची भाजी, शेपूची भाजी, याच्यामध्ये मी कूट टाकूनच करते. परत भरली वांगी करते, त्याला पण शेंगदाण्याचं कूट लागतं, म्हणून मग करूनच ठेवत असते मी. तर इथं पाहू शकता मस्त सर्व घरामध्ये इतकं छान जर आवरलं ना आपण, मस्त व्यवस्थित डीप क्लिनिंग केली आणि इतकं भारी दिसतं ना घरामध्ये, खूप छान दिसतं. आणि मस्त सर्व आता झाडून झाल्यानंतर लादी पुसणार, चकाचक घर करणार एकदम छान मस्त. आणि मला ना घरामध्ये सर्व आवरून झाला का खूप भारी वाटतं, घरामध्ये फ्रेश वाटतं. म्हणून मग मी ना आवरून मस्त, मग आपल्या मनाला खूप आनंद भेटतो एक वेगळाच आवरण्याचा. म्हणून मग नेहमी मी आवरून घर टापटीप ठेवते आणि स्वतःला पण प्रेझेंटेबल ठेवते. अजिबात असा आळस नाही माझ्यामध्ये कोणत्याच गोष्टीसाठी. मी तुम्हाला वाटत असेल की मी घरामध्ये नाही का स्वतःकडेच लक्ष देते, तर मग घरामध्ये आवडतं, असं काही नाही. मी स्वतःकडे लक्ष देते, पण घरसुद्धा तेवढंच सुंदर ठेवते मी माझं. जरी माझ्याकडे ना म्हणजे लिमिटेड गोष्टी असल्या ना घरामध्ये, तरीही मी खूप छान व्यवस्थित घरामध्ये सर्व ठेवलेलं आहे. तर इतकं छान सर्व घरामध्ये. आता मला झाडांना पण पाणी घालायचे, बाल्कनी पुसून घेणार मी सर्व. आणि आज बाथरूमची पण मस्त क्लिनिंग केली. तर थोडं जास्त शूट नाही केलं, पण मी तुम्हाला थोडंसं दाखवणार क्लीन केलेलं. तर पूर्ण डीप क्लिनिंग केली मी मस्त छान बाथरूमची. कसं रेग्युलरली ह्या गोष्टी केल्या ना तर छान वाटतं घरामध्ये. आणि फक्त घरच नाही तर सर्व घर पूर्ण कानानकोपरा हा स्वच्छ झाला पाहिजे. कानानकोपरा आपल्याला माहिती पाहिजे कोणत्या. मला आत्ता पण तुम्ही ही कुठं ठेवलं ती गोष्ट बरोबर घरामध्ये कुठं आहे ना ती मला माहिती, कारण की मला सर्व गोष्टी कुठे आहे ना हे मला सर्व माहिती असतं. कारण की मी कानाकोपरा सर्व माझ्या हाताने ठेवते, सजवते, सर्व गोष्टी मला माहिती असतं. त्याच्यामुळे ना अशी कोणतीच गोष्ट नाही का मला सापडत नाही, असं होतच नाही. किंवा कोणाला काय लागलं लगेच मी सांगते तिथं आहे, म्हणजे मग बाकीचे म्हणतात अरे तुला कसं काय का नाही का इथंच आहे कसं काय. म्हणजे आपण आपल्या घरामध्ये जर लक्ष असेल ना खूप म्हणजे त्या गोष्टी असतात की आपल्याला सर्व गोष्टी माहिती असतात. तर प्रत्येक बाईचं असंच असतं, घरामधला कानाकोपरा तिला माहिती असतो. ती खूप घरावर प्रेम करते आणि आपल्या घराबद्दलचे इमोशन खूप वेगळे असतात एका बाईचे. जेव्हा स्वतःचं घर असतं ना ते गोष्टच वेगळी असते. घर छोटं असो मोठं असो, त्या घरातल्या फिलिंग्स, त्या घरातल्या अटॅचमेंट खूप वेगळी असते. तर असंच काही माझ्या ह्या घराचं आहे, कारण की हे माझं पहिलं घर आहे. त्याच्यामुळे मग मला माझं घर खूप जास्त आवडतं. तर इथं छान मस्त मी माझ्या घराच्या सर्व गोष्टी मला जशा हव्या तशा ठेवलेल्या आहे. आणि ते छानसं तुमच्याशी बोलतं माझं हे सुद्धा काम झालेलं आहे. लादी पुसून घेणं सर्व छान झालं मस्त. आणि लादी पुसली ना तर धूळ वगैरे येत राहते घरामध्ये, सतत धूळ असते. त्याच्यामुळे आपण ना पुसून वगैरे घ्यायला पाहिजे नेहमी. आणि मुलं खेळतात, काही ना काही पडतं घरामध्ये, मग ते सारखंच त्याच्यामुळे ना मग वेळच्या वेळी हे सर्व करत असते. मस्त छान असं बघा झाले क्लिनिंग सर्व. आणि उद्या महाशिवरात्री ना त्याच्या आधीच मस्त छान क्लीन केलेलं आहे मी. तर किती छान वाटतं इथे तुम्ही पाहू शकता. तर इथं किचन पण क्लीन झाले, मस्त गॅलरी, बाथरूम क्लिनिंग झालेलं आहे माझं मस्त छान. इथं पाहू शकता भांडे सर्व असं छान क्लीन झालेलं आहे. बाथरूम पण मस्त क्लीन केले, डीप क्लिनिंग केली मी बाथरूमची पण आज मस्त.
तर सर्वांच्याच घरी महाशिवरात्रीची तयारी चालू झाली असेल, सर्वांनी घर मस्त स्वच्छ केलं असेल, आवरलं असेल. मी पण छान मस्त केलं आणि त्याच्या भगर नव्हती, भगर आणलेली आहे आणि भगर आमची तुम्हाला माहिती किती छान लागते. त्याच्यानंतर साबुदाणे, मी साबुदाणे खूप कमी खाते, आणतच नाही जास्त. तेल आणि शेंगदाणे, तर आपल्याला ते शेंगदाणे ना भाजायचे आहे. इकडे तरी चहा पण ठेवते मला आणि शेंगदाणे पण भाजून घेते. कसं उद्याची तयारी करून ठेवते, कूट वगैरे करून ठेवते, म्हणजे मला पण टेन्शन नाही. आधीचे पण शेंगदाणे आहे ना, ते पण घेते. तर आधीचे शेंगदाणे होते ते पण घेते मी, आता भाजून घेते यांना मस्त. चहा मस्त आता चहा घेते, त्याच्यानंतर लगेच मग रात्रीच्या स्वयंपाकाची माझी तयारी सुरू होईल. आणि घरात सर्व मी आजच आवरून घेतलं, सर्व डीप क्लिनिंग करून घेतली घराची. तसं महाशिवरात्र आहे, मग थोडंसं घरामध्ये छान आवरलं ना तर छान पण वाटतं. तर त्याच्यामुळे मग म्हटलं आवरून घेऊया, कारण की संडेचा दिवस आहे ना, तो पण असं कामामध्ये जास्त जातो. आता संडेला काय नाही जास्त कामं राहणार, मग मला कसं मशीन लावायचं कपड्याचं, बाकी तर एवढं सर्व मी बाकी आवरूनच घेतलेलं आहे. आणि पूजेला मस्त बाहेर जाणार मी. अशी मी महाशिवरात्रीची म्हणा किंवा कोणते पण सण येतो, मी आधीच अशी तयारी सर्व करते, घरातलं पण आवडते किंवा दुसऱ्या दिवसाचं काय करायचं दिवशी मी असं आवरून ठेवते. आणि हा कूट वगैरे मस्त करून ठेवून दिली फ्रीजमध्ये, जेणेकरून मस्त सकाळी कसं लवकर लवकर स्वयंपाक होतो. आणि सकाळी मग साबुदाणे करेल, संध्याकाळी ना आमटी करेन, असं करणार मी. आणि उद्या बघायला फ्रुट्स वगैरे घेऊन येईल, थोडेफार केळी वगैरे आणेल, ऑरेंज आणेल, मला ऑरेंजच आवडतं जास्त, केळी वगैरे काही आवडत नाही. दुसरं असं काहीतरी घेऊन येईल उद्या फ्रुट्स. तर सध्या चहा घेते, शेंगदाणे पण होतील, मुकुट करून ठेवते, उद्याची तयारी सर्व महाशिवरात्रीची. आदू खुश झाला काय बघून, साबुदाणे बघून, है ना. दिशू एक वही आणि पेन दे का कागद. कसला आवाज आला ना मम्मा, कसं फटफट आवाज येते ना. मम्मा तुला माहिती का, एक दिवशी दोन बिलगोम जोडून मी हातात फोडलं. मला जाणून चटका बसला, पण मी नीटकं डेंजर फोडलं ना. दे गा दीदी पटकन, ते शॅम्पूच्या पुढे किती बरं नाही होऊन जाईल. एक साबुदाणे, 3 आहे. हा का साबुदाणे, शांत बस.
तर शेंगदाणे झाले भाजून मी आता याच्यावर काढून ठेवणार. आणि त्या दिवशी एक चमचा त्याच्यात आहे, आता एक चमचा बाकी होता. आणि एकदम ना जास्त एकदमच नाही मी करत, थोडी थोडी घेऊन मी करते, म्हणजे जास्त चिकन नको आपल्याला. मम्मी याच्यातच टाकू का गं? हा? याच्यातच टाकू का? टाक ना बाण. तुझी पिशवी नको घेऊ ना. पिशवी पण ठेवली ना याच्यावर, मशीनवर ठेवली ना. तर तुम्ही पाहू शकता माझं कूट पण बनवून झालेलं आहे. आता हे फ्रीज मध्ये ठेवून देते मी. तर असं माझी सर्व क्लिनिंग झालेली आहे. आता रात्रीचा स्वयंपाक बनवेल, मस्त पोळी भाजी असंच काहीतरी बनवणार आहे. आणि सर्व माझं झालंय आवरून. उद्याची तयारी पूर्ण झाली ऑलमोस्ट, त्याच्यामुळे आता काही प्रॉब्लेम नाही. आता उद्या म्हणजे कसं हेअर वॉश वगैरे झालं, देवपूजा, परत बाहेर मग मंदिरात जाणं तुमच्यासोबत शेअर करेलच मी. महाशिवरात्रीची पूजा वगैरे करेन ती. तर चला आता हे सर्व ठेवते मी. आणि आजचा व्हिडिओ माझा मस्त महाशिवरात्रीची क्लिनिंग किंवा तयारी कशी केलेली ती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.